खरं तर हा जो व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम होता हा या चालू वर्षात आमचं अगदी सुरुवातीचं हे वर्ष सहज आमचे कमांडंट सर प्राचार्य सर यांच्या संकल्पनेला कुठेतरी मूर्त स्वरूप देण्याचा हा प्रयत्न अगदी पहिलाच त्यामुळं या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही नवीनच होतो. अशा कुठल्या शिबिराचा आतापर्यंत आम्हालाही काही अनुभव नव्हता, परंतु आम्ही केलेल्या आव्हानाला पालकांनीही खूप चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. एक 65 ते 70 पालक आमच्याशी जोडले गेले. नंतरही अनेक पालक 15 तारखेनंतरही, कारण बऱ्याचशा त्याला मर्यादा होत्या की काही शाळा त्या 15-16 तारखेपर्यंत चालू होत्या. मग नंतर आम्हीच त्या पालकांना सांगितलं, गेले ते 5-7 दिवस तर सुरू होऊन झालेत, आता एक 10-15 दिवस 12-15 दिवस राहिलेत आणि मुलगा कुठेतरी ज्या ऍक्टिव्हिटी सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये मागे राहील, आम्हाला काही नाही, फीज मिळेल. फीज म्हणजे फीजही ही अगदी सेवाभावी वृत्तीतून की ज्या त्या या पाल्यांना या ठिकाणी ठेवण्यासाठी, विद्यार्थ्यांना या ठिकाणी ठेवण्यासाठी त्यांच्या निवासाचा निर्वाहाचा जो काही खर्च असेल, त्यांच्या प्रवासाचा जो काही खर्च असेल, आज त्यांच्यासाठी ज्या काही बाहेरून व्यक्ती बोलवल्या यासाठी जो काही खर्च असेल, अगदी नो लॉस नो गेन या तत्वावर शाळेनं एक सामाजिक बांधिलकीतून सुरू केलेला हा उपक्रम. परंतु आज कुठेतरी एक अभिमान वाटतो की त्यामधून या चिमुकल्यांचे जे काही कलागुण आहे ते अनेकांच्या माध्यमातून, मग तिथं आमचे राहुल सर असतील, तिथं आमचे प्रशांत सर असतील, यांच्या मेहनतीतून, आमचे साळुंके सर आहे, आमचा स्टाफ आहे आणि या सर्वांना मार्गदर्शन प्राचार्य सर आणि सोनवणे सर, अगदी या सर्वांच्या मेहनतीतून या चिमुकल्यांचे जे काही गुण होते, यांच्यामध्ये जी काही इनोव्हेटिव्ह शक्ती होती, यांच्यामध्ये जी काही सर्जनशीलता होती, यांची जी काही क्रिएटिव्हिटी होती, हे अनेक ऍक्टिव्हिटीच्या अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आज आम्हाला ज्ञात झाले. परंतु या मुलांमध्ये असलेला भावना बघा, आज अनेक टेस्ट आहेत, अनेक परीक्षा होतात, परंतु भावना या समजून घेण्याच्या टेस्ट अजूनही तेवढे आहेत. आग्र्यासारख्या सायकोलॉजिकल सेंटरमध्ये त्याही तयार झालेल्या आहेत, परंतु त्या कुठेतरी अशा जागृत आणि समजून घेण्यासाठी कुठे उपक्रम होत नाही. परंतु जेव्हा आम्ही अनाथालयाला, वृद्धाश्रमाला भेट दिली, तेव्हा या चिमुकल्यांच्या भावना काय असतात त्या मी एका पत्राच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. या अगदी आमच्या मृण्मयीच ना, हा, खूप छान, म्हणजे तिचं भाषणातला प्रत्येक शब्द आपण सर्वांनी ऐकत राहावं असं वाटत होतं. म्हणजे तिच्या वयाच्या मनानं, तिच्या त्या बोलण्यामध्ये असलेली परिपक्वता, ती मॅच्युरिटी आपल्याला मोठ्यांमध्येही दिसत नाही. कारण ती जर मॅच्युरिटी आणि ती परिपक्वता मोठ्यांमध्ये असते तर आज अनाथालय, वृद्धाश्रम हे कुठं आपल्याला दिसले नसते. परंतु आज त्या बालमनावर झालेला हा परिणाम, आज तिच्या मनामध्ये येणाऱ्या त्या भावना, हीच आमचं खरं सर्टिफिकेट आहे आमच्या पिढी कोर्सच्या यशस्वीतेचं. आणि तसंच एक आमची मोनाली म्हणून एक विद्यार्थी, मला वाटतं ती मोनिका, ती काल सकाळी आज जावं लागलं तिला, तर तिनं एक लिहिलेला अभिप्राय, तो मी या ठिकाणी खरं तर अभिप्रायच वाचून दाखवण्याचं काम होतं माझं, तिच्याच शब्दामध्ये वाचणार आहे. सर्वांनी कृपया शांततेत ऐकावं. वृद्धाश्रमाला आणि अनाथालय याला जेव्हा भेट देऊन आलो, दुसऱ्या दिवशी सहज आमच्या सरांनी सर्वांचे अभिप्राय घेतले, त्यातला हा एक अभिप्राय. आज मी एका अशा विषयावर सांगत आहे जो विषय आताच्या काळात खूप झपाट्याने वाढत आहे. मी खूपदा वृद्धाश्रमाचं नाव ऐकलं पण कधी अनुभवलं नव्हतं. खरं तर वृद्धाश्रम हवेत, पण ते गरजूसाठी, ज्यांना कोणी नाही अशांसाठी. पण आता आपल्या स्वतःच्या आईवडिलांपासून सुटका मिळवण्यासाठी काहींना वृद्धाश्रम हवे आहेत. आज आम्ही एका वृद्धाश्रमाला भेट दिली. भेट देण्याआधी माझ्या मनात असा विचार होता की तिथे तर खूप कमी आजी आजोबा असतील, पण जेव्हा प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा समजलं की तिथे तर 100 पेक्षाही जास्त जण आहेत. हे पाहून मला खूप वाईट वाटलं. असं वाटत होतं की हे कसं काय होऊ शकतं, कोणी असं कसं स्वतःच्या आईवडिलांसोबत असं वागू शकतं, वृद्धाश्रमात त्यांना ठेवू शकतं.
त्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं, स्वतःचं सर्व आयुष्य ज्या मुलांवर बहाल केलं, तो मुलगा ती मुलगी असे कसे वागू शकतात, त्यांच्याशी असं कसं वागू शकतात? तिथल्या संस्थापकांनी सांगितले की जपानमध्ये जर कोणी वृद्ध व्यक्ती चालू फिरू शकत नाही तर त्याला जंगलात नेऊन प्राण्यांच्या हवाली केलं जाऊ आणि तिथे त्या जंगलात शिकारी प्राणी त्यांचे लचके तोडतात. ही गोष्ट ऐकून तर अंगावर काटा आणि डोळ्यात असूनच्या धारा लागल्या. त्या लोकांना लाज वाटली नसेल का स्वतःच्या आईवडिलांना प्राण्यांच्या हवाली करताना? ज्या आईने 9 महिने आपल्याला पोटात ठेवलं, स्वतःच्या सुंदरतेचा आवडीनिवडीचा त्याग केला, अनपेक्षित असा त्रास सहन केला आणि आपल्या जन्माच्या वेळेला तर 20 हाडं एकत्र तुटताना जेवढा त्रास होतो तेवढा त्रास सहन करून आपल्याला जन्म दिला. त्याच्या जीवाला जन्म देताना आपण जगू की मरू याची फिकीर न करता ती आपल्याला जन्म देते, जी आपल्यावर वेडी माया करते, तिच्यासोबत असं कसं वागू शकतो? जे वडील स्वतःपेक्षाही जास्त आपली काळजी करतात, आपल्याला काय हवं नको ते पाहतात, प्रत्येक गोष्टीत पाठिंबा देतात, आपल्यासाठी कष्ट करतात, त्यांच्यासोबत कोणी कसं काय असं वागू शकतं? त्यांनी पोट धरून चालायला शिकवलं, आज त्यांनाच एक ओझं समजून वृद्धाश्रमात टाकून देतात. त्या मुलांनी कधी हा विचार केला नाही की असं केल्यावर त्यांच्या मनाला कसं वाटेल. त्या आई वडिलांची फक्त ही अपेक्षा होती की त्यांच्या मुलानं त्यांना उतार वयात आधार द्यावा, त्यांचा सांभाळ करावा. जर ते मूल स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांचा सांभाळ नाही करू शकत तर कशाला हवा असा वंशाचा दिवा, घराण्याचा वारसा? ज्यांना स्वतःचे आई वडील जड झाले असतील तर ते माणूस म्हणून चुकले. मला त्या वृद्धाश्रमात प्रत्येक सोय सुविधा दिसली, पण त्या वृद्धाश्रमात मला त्या लोकांमध्ये जी अपेक्षा होती ती होती त्यांना आपलेपणा हवा. जो आपला माणूस आहे अशा माणसाची भावना तिथे कमी पडत होत्या. कोणीतरी आपल्या हक्काचं असावं अशी भावना त्यांच्या डोळ्यात दिसत होती. त्यांचे कान आसुसलेले होते एका हक्काच्या व्यक्तीच्या हक्केसाठी, आपल्या माणसाच्या सहवासासाठी ते आसुसलेले दिसले. त्यांचे दिवस फक्त जुन्या आठवणीने संपत होते. कधी त्यांना भेटेल का स्वतःच्या हक्काचा माणूस, जो त्यांचं सुख दुःख वाटून घेईल, जो रडताना त्यांना हसवेल, त्यांना दुखलं तर त्यांची काळजी घेईल, जो नेहमी त्यांची प्रेमाने विचारपूस करेल, असा व्यक्ती त्यांना भेटेल का? प्रश्नार्थक चिन्ह. तर अशा प्रकारचं अभिप्राय एका या छोट्या मुलांकडून जेव्हा येतात तेव्हा आम्हाला या जो उपक्रम आम्ही 21 दिवस गेले राबवतोय त्याचं कुठेतरी समाजासाठी सार्थक नक्कीच होईल अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त नक्कीच करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.